श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती। देवादिदेव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो। चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात। आज आपण भगवान भोलेनाथाचे तुम्हाला माहित नसलेले जन्मोजन्मीचे पुण्य प्राप्त करणारे विशेष उपाय पाहणार आहोत। तर नंबर 1, महादेवाच्या मंदिरात गेल्यावर तुम्ही जल समर्पित करता। तर जल समर्पित करताना शिवलिंगाच्या दक्षिण बाजूला पाठ करून बसायचे आणि उत्तरेकडे तोंड करून बसायचे आणि शिवलिंगावर जल समर्पित करताना त्याची धार अखंड ठेवायची आहे, ती धार खंडित होऊ द्यायची नाही। नंबर 2, शिवपुराणात असे म्हटले आहे की महादेवाची सायंकाळी प्रदोष काळामध्ये पूजा करावी, कारण संध्याकाळच्या पूजेमध्ये भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती यांचा ब्रह्मांडात फेरफटका मारण्याचा वेळ असतो। त्यामुळे आपल्याला या काळात पूजा केल्यास जन्मोजन्मीचे पुण्य प्राप्त होते। नंबर 3, भगवान शिवाच्या शिवालयात गेला तर तिथले बेलपत्र, फळ जर आपल्या मस्तकाला स्पर्श केलं लावला तर असं म्हटलं आहे की ते देवाचे बेल फळ लावल्याने ब्रह्महत्याचा पातक केलेला आपल्या कर्मातून जातं। इतकं महत्त्व आहे की शिवलिंगावरील पाणी जलाधारीतून खाली पडतं, ते पाणी फक्त आपल्या मस्तकावर थोडेसे टाकले, स्पर्श केले तर त्रिभुवनातल्या सर्व तीर्थाचे स्नान घडते। म्हणून ते पाणी आपल्या मस्तकावर पडले पाहिजे, थोडेसे का होईना आपल्या मस्तकावर डोक्यावर ते जेल पडले पाहिजे। नंबर 4, दहीभात हा उपाय अमावस्या किंवा पौर्णिमेच्या रात्री एखाद्या कोरड्या कागदावर थोडा दहीभात ठेवावा आणि त्यावर हळद कुंकू टाका। अगदी कागद जिथे आपण भांडी घासतो, मोरी आहे, खिडकी आहे, उचलून त्यावर ठेवा। सकाळी तो कचऱ्यात टाकून द्या, यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते। नंबर 5, असे म्हटले जाते कण्हेरीची वनस्पती, बेलपत्राची वनस्पती, शमीपत्राची वनस्पती हे लक्ष्मीशी संबंधित मानले जातात। अशा वेळी घरामध्ये कण्हेरीचे रोप, बेलाचे रोप, शमीचे रोप लावल्याने घरामध्ये लक्ष्मीचा वास होतो, घरातील पैशाशी संबंधित कोणत्याही अडचणी किंवा चंचलता असेल तर दूर होतो। नंबर 6, घरातील ज्येष्ठ पुरुषाने किंवा स्त्रीने रोज जेवण करायच्या अगोदर एक घास जे आपले पितृ असतात पितृच्या नावाने ताटाच्या बाजूला काढून ठेवावा आणि जेवण झाल्यानंतर तो घास आपल्या घराच्या छतावर ठेवून द्यावा, टेरिसवर ठेवून द्यावा। असे केल्याने वास्तुदेवता प्रसन्न राहतात, तसेच पितृदेवता सुद्धा प्रसन्न होतात, घरामध्ये सुख समृद्धी शांती नांदते। नंबर 7, गोमूत्र हे विशेष मानले जाते। शनिवारी आणि अमावस्येला गोमूत्रात हळद टाकून उंबरट्यावर स्वस्तिक ओढा किंवा 2 पठ्ठे ओढा। या उपायाने घरातील नकारात्मक शक्ती, अडथळे दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते। नंबर 8, सोमवारी भगवान भोलेनाथाला अखंड नारळ अर्पण करावा। भोलेनाथाला नारळ वाढवला जात नाही किंवा फोडला जात नाही, तर तो अखंड अर्पण केला जातो, कारण सोमवारी आणि एकादशीला देवताचे प्रतीक मानले जाते आणि नारळ फोडल्याने देवांना त्रास होऊ शकतो। नंबर 9, जीवनात जीवन जगत असताना पाणी हे आवर्जून दान करावे, पाणी मागणाऱ्याला पाणी द्यावे। उन्हाळ्यात तहानलेल्या प्राण्यांना सुद्धा पाणी देणे हे महापुण्य, महायज्ञ केलेलं फळ मिळतं, म्हणून पाण्याने जीवनदान मिळते, यामुळे आपल्या जीवनात आपल्या कर्मात पुण्य प्राप्त होते। नंबर 10, घरात तुमच्या लक्ष्मी स्थिर नसेल, आलेला पैसा कुठल्या ना कुठल्या मार्गाने जात असेल, केलेल्या कामात सफलता मिळत नसेल तर शिवलिंगावरती एक बेलफळ अर्पण करून श्री शिवाय नमस्तुभ्यं स्मरण करून 10 मिनिट बसून ते फळ आपल्या घरी आणावे, वाळवून द्यावे। वाळल्यानंतर त्याला जाळून भस्म करावा, त्यानंतर ते चाळणीनं गाळून घेऊन भस्म 5 सोमवारी किंवा 3 अष्टमीला महादेवाच्या मंदिरात घेऊन जावे आणि शिवालयात गेल्यानंतर शिवलिंगावर श्री शिवाय नमस्तुभ्यं म्हणून या मंत्राचा जाप करत त्रिपुंड लावावे, तर तुमच्या घरात सदैव माता लक्ष्मीचा वास राहतो। नंबर 11, घरातील मुख्य महिला ही घरची लक्ष्मी असते, तर घरातील त्याच लक्ष्मीने दररोज पहाटे उठून नित्यकर्म आटपून तांब्याच्या कलशात तांब्यामध्ये पाणी भरून मुख्य प्रवेशद्वारावर पाणी शिंपडून माता लक्ष्मीला प्रसन्न केलं जाते आणि घरातील दरिद्रता सुद्धा नष्ट होते, घरात भरभराटी येते। त्यामुळे मुख्य दरवाजात रोज सकाळी निदान पाण्याचा सडा तरी टाकावा। नंबर 12, गुरुवारी आणि बुधवारी हा लक्ष्मीचा दिवस मानला जातो, लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस मानला जातो, त्यामुळे या दिवशी कधीही उधार उसने पैसे देऊ नये, तसेच आपल्या कोणाकडूनही उधार उसने पैसे घेऊ नये असे म्हणतात। असे केल्याने आपल्याला परत देणे होत नाही किंवा घेतलेले असतील तर ते आपल्याला परत येणे शक्यता कमी असते, असे विशेष शिवपुराण कथेत म्हटले आहे। नंबर 13, तुम्ही खूप कष्ट करता, मेहनत करता, तर त्या मेहनतीचे तुम्हाला नक्की फळ मिळतं, तर ज्यावेळेस तुम्हाला त्या कष्टाचे मेहनतीचे फळ मिळालं तर गुरुवारी तुम्हाला अपेक्षित असे 30 रुपये, 40 रुपये, 50 रुपये, 60 रुपये असे
शक्य होईल तेवढे पैसे काढून ठेवावे आणि एखाद्या मंदिराच्या ठिकाणी जाऊन गरजू व्यक्तीला ते पैसे दान करावे, यामुळे तुमच्या खात्यात पुण्यकर्म प्राप्त होते. नंबर 14, तुमच्या कामात खूप अडचणी येत आहेत. काम करायला गेला की काम होत नसतं, तर एक लाल मिरची घेऊन त्याच्या 21 बिया घ्यायच्या आहेत. त्या बिया एका तांब्याच्या कलशामध्ये टाकायच्या आहेत आणि तो कलश आपल्यावरून म्हणजे जो व्यक्ती त्याचं काम होत नाही त्या व्यक्तीवरून 7 वेळा उतरवून घ्यायचे आहे आणि ते जल पाठीमागं न बघता घराच्या बाहेर फेकून द्यायचे आहे. तर तुमचे जे काही काम घडत नाही ते काम पूर्ण होण्यास सुरुवात होईल. नंबर 15, दररोज सकाळी संध्याकाळी घरामध्ये नियमित तुपाचा दिवा लावावा, पण त्या तुपाच्या दिव्यामध्ये 2 वाती शिवशक्ती लक्ष्मी नारायण या नामाचा जप करत त्या 2 वाती दिवा मनोभावे प्रज्वलित करावा. त्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि घरात तो सुख समृद्धी नांदते. नंबर 16, हा उपाय तुम्हाला आवर्जून अमावस्याच्या दिवशी करायचा आहे. अमावस्या दिवशी नाही जमला तर शनिवारी तरी करावा. तर तांदळाची खीर बनवून त्यामध्ये रोटीचे तुकडे टाकायचे आहेत आणि त्यानंतर मधील रोटीचे तुकडे काढून कावळ्यासाठी किंवा आपल्या घराच्या छतावरती टेरेसवरती ठेवून द्यायचे आहेत. या उपायाने घरावर पितृची विशेष कृपा होते. पितृचे देवता आर्यमान हे प्रसन्न होऊन पितृदेवतेच्या कृपेने घरात सुख समृद्धी येते. नंबर 17, तुमच्या घरात छोट्या छोट्या गोष्टीसाठी सारखे वादविवाद होतात. त्या गोष्टीमुळे घरात तणावग्रस्त वातावरण आहे. तर शुद्ध देशी गाईचे दूध आणि तूप सोमवारच्या ज्यावेळेस अष्टमी येते त्या सोमवारच्या अष्टमी दिवशी बेलाच्या मधल्या पानाला मनोभावे दूध लावावे आणि खालील 2 पानांना गाईचे तूप लावावे आणि शिवालयात जाऊन श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत मनोभावे शिवलिंगावरती समर्पित करावे. तर हे तुम्हाला सलग 3 अष्टमीला उपाय करायचा आहे. तर आठवड्यातील कुठल्याही वारी तुम्ही केला तरीही चालतो. जे काही तुमचे दुःख आहे, संकट आहे, तर हा माझा भोलेनाथ तुमच्या दारापर्यंत कधीही ते दुःख येऊ देणार नाही. नंबर 18, दिवसातून 3 वेळा तरी शिवदर्शन करायला हवं. व्यक्ती खूप सुखी समाधानी मानला जातो, दुःखातून मुक्त होतो. तर सकाळचे शिव दर्शनाने पापशालन होते, दुपारच्या शिवदर्शनाने सप्तजन्मीचे पाप दूर होते आणि रात्री शिवदर्शन केल्यास अगणित पुण्य प्राप्ती होते. नंबर 19, एखाद्या व्यक्ती कुठल्या ना कुठल्या आजाराने त्रस्त होत असेल, परेशान झालेला असेल, तर त्या व्यक्तीने शिवलिंगावर मनोभावे आंबट 7 बोरे अर्पण करावे. ते बोरे आपल्यावरून उतरवून शिवरात्रीच्या दिवशी दुपारी 12 वाजता शिवलिंगावर अर्पण करावे. आपला रोग 3 महिन्याच्या आत समाप्त होतो. नंबर 20, एखाद्या व्यक्तीची तब्येत खराब आहे तर त्यांनी भगवान शिवाचा हा प्रभावशाली उपाय करावा. प्रदोषच्या दिवशी सायंकाळी शिव मंदिरात जाऊन देवाला सुके खोबरे अर्पण करावे आणि तुमच्या उत्तम आरोग्यासाठी भगवान भोलेनाथाला मनापासून प्रार्थना करावी. असे मानले जाते की हा उपाय केल्यास व्यक्तीचे आरोग्य सुधारते आणि भगवान भोलेनाथाचा आशीर्वाद प्राप्त होतो. नंबर 21, रोज भगवान शिवाची शिवस्तुती केल्यास मनाचा मोह दूर होतो. गंधपुष्पासह 1 श्रीफळ भिजून अर्पण केल्यास संपूर्ण पूजेचे फळ आपल्याला मिळते. शिवसहस्रनामासह तुपाचा अभिषेक केल्यास वंशवृद्धी वाढते आणि विस्तार होतो. नंबर 22, गोमाता ही विशेष मानली जाते. तर कपिला गायीचे पंचगव्य व गंगाजलासह पहाटे पूजन केल्यास 365 कपिला गायी ब्राह्मणांना दान केल्याचे पुण्य प्राप्त होते. नंबर 23, भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावर या 5 वस्तू अर्पण केल्याने तुम्हाला धनप्राप्ती, पापांचा नाश, सुखमध्ये वृद्धी, अपत्य वृद्धी आणि मुलांची तल्लक बुद्धी वाढते. महादेवाला तांदूळ अर्पण केले तर धनप्राप्ती होते. तीळ अर्पण केले तर पापांचा नाश होतो. सालीसहित गहू अर्पण केले तर सुखामध्ये वृद्धी होते. साखर मिश्रित दूध भगवान शिवाच्या शिवलिंगावर समर्पित केल्याने आपल्या मुलांची बुद्धी तल्लक होते. नंबर 24, एखाद्या व्यक्तीला मूल नसेल तर श्रावणात कोणत्याही दिवशी सकाळी लवकर उठून महादेवाची पूजा करावी. त्यानंतर गव्हाच्या पिठाचे 11 शिवलिंग तयार करावेत आणि प्रत्येक शिवलिंगावर शिवमहिमा सूत्राचा उच्चार करीत जलाभिषेक करावा. अशा प्रकारे 11 जलाभिषेक करावेत. अभिषेक केलेल्या पाण्याचा काही भाग प्रसाद रूपात ग्रहण करावा. हा उपाय नियमितपणे 21 दिवस करावा. या उपायाने अपत्य प्राप्तीसाठी येणारे अडथळे दूर होऊ शकतात. नंबर 25, श्रावण महिन्यात एखाद्या वाहत्या नदीमध्ये, तलावामध्ये माशांना गव्हाच्या पिठाच्या छोट्या छोट्या गोळ्या तयार करून खाऊ घालाव्यात. तर यामुळे धनप्राप्ती होते. पैशाची चणचण कधीही भासत नाही. नंबर 26,
दररोज बेलाच्या 12 पानांवर ओम नमः शिवाय लिहून ही पाने शिवलिंगावर मनोभावे अर्पण करा. या उपायाने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना लवकर पूर्ण होतात. नंबर 27, तुमच्या पत्रिकेमध्ये दोष असेल तर प्रदोष दिवशी मनोभावे प्रदोष व्रत करावे. शिव मंदिरात जाऊन प्रदोष काळामध्ये गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करावा. प्रदोष व्रत करताना हे टाळावे, तिखट खाल्लेले चालत नाही, मीठ खाल्लेले चालत नाही, तर आपल्याला प्रदोष व्रता दिवशी गोड फळे किंवा गोड खिचडीच खायची आहे. नंबर 28, आपल्या मोठा मुलगा असो मुले असो एक्झामसाठी चाललेले आहे, सीएची एक्झाम असो किंवा स्पर्धा परीक्षा असो, तर त्याने अभ्यास खूप केलेला असतो, पण आपली श्रद्धा म्हणून परीक्षेला जाण्या अगोदर त्या मुलाच्या हातून एक बेलाचे पान, त्या पानाला मध्यभागी मध लावावा आणि त्या मुलाच्या हातून महादेवाच्या पिंडीला चिटकवावे आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप 5-10 मिनिट बसून करायला सांगावा. तर त्याने जेवढा अभ्यास केला आहे तो स्मरणात राहतो. नंबर 29, तुम्हाला वाटत असेल की तुमच्या जीवनात खूप अडचणी येत आहेत, एक अडचण होते तर दुसरी येते, दुसरी एक संकट होत तर दुसरे संकट निर्माण होत असेल, तर तुम्ही मनोभावे सोमवारपासून 3 महिने सलग बेलाच्या झाडाखाली माता लक्ष्मीचा तसेच 33 कोटी देवांचा वास असतो त्या झाडाखाली बुडामध्ये 1 लोटा जल, त्यामध्ये लाल चंदन टाकून मनोभावे समर्पित अर्पण करायला चालू करा. ज्या काही तुमच्या अडीअडचणी आहेत त्यातून आपोआप मार्ग निघेल. नंबर 30, आषाढ महिना हा अधिक पुण्य देणारा महिना आहे. असे म्हणले आहे की विष्णू पुराणात या मासाला भगवान महाविष्णूचे मास म्हटले आहे. या मासात पूजापाठ, धार्मिक कृत्य, दान धर्म केले असता कायमस्वरूपी दारिद्र्य दुःख नष्ट होते आणि व्यक्ती प्रापंचिक दुःखातून बाहेर पडतो. नंबर 31, सगळ्या देवांना नारळ फोडला जातो, वाढवला जातो, पण भगवान महादेवाला अखंड नारळ समर्पित केला जातो. का केला जातो तर महादेव हे अखंड दैवत आहेत, म्हणून अखंड नारळ महादेवाला समर्पित केला जातो. महादेव हे खंडित नसून महादेव हे पूर्ण ब्रह्मांडाचे मालक आहेत. शिवपुराणात असे म्हटले आहे की महादेव हे विश्वाचे विश्व विषम विकलम बहेरम पंचवक्रत नेत्रम आहेत, म्हणून त्यांना कुठलीही गोष्ट खंडित चालत नाही. नंबर 32, तुम्ही तुमचं घर बनवत असाल, ते पूर्ण होत नसेल, घराचे बांधकाम मध्येच राहिले असेल, तर भगवान शिवशंकराच्या मंदिरात जाऊन शिवलिंगाला दह्याने स्नान घालावे आणि मनोभावे प्रार्थना करावी. जी काही तुमची अडकलेली घराची कामे आहेत ते लवकर पूर्ण होतात. तर मनोभावे हे उपाय करायचे आहेत, मनात श्रद्धा ठेवायची आहे. या उपायामध्ये कुठेही अंधश्रद्धा नसून हे विश्वासपूर्वक उपाय करायचे आहेत. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. धन्य.